व ओबीसी समाज यांचा जो वाद आहे हा फक्त 2 दिवसापुरता मर्यादित येते, बरोबर. पण आता केला ना त्याने, राजकारणासाठीच केला ना. ऐका आता, पण आता ओबीसी समाजाने पण ठरवलं पाहिजे व मराठा समाजाने पण ठरवलं पाहिजे का ही जी राजकारणामधली रावण प्रवृत्ती जर संपवायची असेल तर ओबीसीनी पण व मराठाने पण गोरगरिबालाच आता निवडून दिलं पाहिजे. निवडून देणारच गोरगरिबालाच निवडून देणार आहे, पण राजकारण काय करू राहिली, मग आरक्षण देते नाही. मग यांच्या काळात हे होतच मला ना. सांगा. 70 वर्षाच्या काळात यांनी का नाही दिलं, शरद पवारनी कोण का नाही दिलं. धनगर आरक्षणाचा एवढा मोठा लढा चालू होता, आहेच ना, आजही राहणारच येतो. पण आता धनगरच आहे ना, राहणारच आहे लढा. आता ते मला माहित नाही, पण मी एक विषय काढतो. धनगर आरक्षणाचा एवढा मोठा लढा चालू होता, बरोबर. पडळकरांनी पण भरपूर मोठा लढा केला, शेंडगेंनी पण, प्रकाश शेंडगे मोठा लढा दिला, परंतु पडळकर स्वतः भाजपा जनता पार्टी मध्ये असून आता तो जो लढा आहे किंवा ते एवढे मोठे उपोषण चालू होते धनगर आरक्षणासाठी, भुजबळ साहेब त्यांचं सगळ्या ओबीसी समाजाचं एक मोठे, पण एक